हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचं वातावरण पहा, एकदम भारी झालं आहे. ऊन पडलं आहे, पूर्ण वातावरण पूर्ण साफ झालं आहे. तर आजची दिवसाची सुरुवात एकदम भारी झाली. कारण मित्रांनो हे आहे इकडं हाळ आहे. इकडं आम्ही बादल्या घेऊन आलो आहे भरायला. आणि इकडं आहे मोठी टाकी आहे गावाची. 2 टाक्या आहे, ही छोटी आहे आणि हाताने झाली ही मोठी टाकी आहे. आणि आजचं वातावरण बघा, पूर्ण क्लीन झालं आहे, एकदम मस्त वाटतं आहे. तर आजचा ब्लॉग संपूर्ण पहा, आज काय होणार आहे काय नाही. आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता मी पाणी घेऊन चाललो आहे हाळावर ना. मित्रांनो आपण कामावरती आलो आहे. आज आहे सुट्टीचा दिवस, कारण आज मंगळवार म्हटलं की बाजाराचा दिवस असतो गावाकडे. पण मग आज आम्ही दुपारपर्यंत 1 वाजेपर्यंत कामावर आलो आहे, कारण आज ऊन पडलेलं आहे आणि वातावरण एकदम क्लीन आहे. तुम्हाला माहिती मी सांगितलंच आहे अगोदर. तर म्हटलं तर चला आता कामाला जाऊया वेळ घालण्यापेक्षा, कारण दुपारनंतर आपण बाजारासाठी किंवा जे काही काम असतील ते आपण दुपारनंतर करणार आहे. तर आता आलो आहे, थोड्या वेळ कामावरती आहे. तर बघा आजचा ब्लॉग कसा होता, हा ब्लॉग संपूर्ण पाहत राहा. बेलाचं झाड दाखवतो तुम्हाला. इकडे बेलाचं झाड आहे, हे बघा. हे बघा बेलाचं झाड आहे, हे बघा बेलाचं पानं आहे ना. आणि इकडे बघा वरती निंबाऱ्याच्या झाडावरती गुळवेलचा वेल गेला आहे. मला माहिती आहे गुळवेलचा काढ्यासाठी उपयोग होतो. कावीळ असो कुठलाही आजार असो तर गुळवेल गुणकारी औषध आहे. आणि आहे पेरू, आणि इकडं आहे लिंब, आणि बघ आणि आहे बेलाचं झाड आहे. कोरपड बघा किती पूर्ण कोरपड आहे, हे बघा. कोरपड कशासाठी लागते तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि वरती बेलाचं, आणि हे बघा गुळवेल वेल गेलाय वरती भारीवरती. गुलाबाचं फुल दाखवतोय, एकदम भारी गुलाब आहे, हे बघा मस्त आहे ना. जास्वंदच्या झाडाला बघा फुलं कशी लागलेत, एकदम मस्त आहे ना. आणि इकडे आहे डांगराचा वेल, म्हणजे दिसतंय ना, ते आहे ड्रॅगन फ्रूट. तर त्याला एक फळ लागलेलं आहे, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर अजून त्याला किती वेळ लागेल पिकायला काय आपल्याला अनुभव नाही त्याचा, कारण ते पहिल्यांदाच इकडं आमच्याकडे आलं आहे, लावण्यात आलं आहे. त्याच्यामुळे त्याचा अनुभव नाही कधी पिकल काय, पण दाखवलं आहे तुम्हाला. आणि डांगरं पण अजून छोटे छोटेच आहे, आणि मोठाले झाले तर तुम्हाला मी दाखवलंच. तर असं आहे. आणि इकडे बघा खाली भुईमुग आहे, ते दुसरे शेतकऱ्याचं आहे. आणि खाली जे दिसतं ते टॅमॅटो आहे, कारण आमच्याकडचा परिसर पूर्ण टॅमॅटोचा आहे. तर चला आजचा ब्लॉग कसा होतो पुढं बघूया. आत्ताच मी कामावरून आलो आहे, आत्ता वाजले 2. आणि आज कामावर जास्त काही ब्लॉग शूट नाही केला, काही काम करताना काही दाखवलं नाही, कारण आता 2 वाजले. पण आता आम्हाला जायचं आहे वणीला. तर आम्ही आता चाललो आहे वणीला बाजाराला. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ खूप छान होणार आहे. तर आता आमचं आवरलं आहे, तर आता आम्ही निघलो आहे. इकडं आहे आपली गाडी. तर आता आपण चूल पेटवली आहे, स्वयंपाक चालू आहे संध्याकाळचा. आपला सिलेंडर संपला आहे आणि सिलेंडर भरला नाही, कारण 2-4 दिवस पाऊस खूप चालू होता, त्याच्यामुळे सिलेंडर भरायला पण जाता नाही आला. आता उद्या बिद्या बघूया, आज तर बाजाराचा दिवस होता.
आणि इकडं आता स्वयंपाक चालू आहे. तर आम्ही आताच आलो आहे. तर आपल्याला 200 रुपयाला नाही 250 रुपयाला आज चुना लागेल आहे. कारण 250 रुपये खिशातून बाजारामध्ये मोबाईल काढताना कसं काय पडले माहीत नाही, पण आपल्याला 250 रुपयाचा चुना लागला आहे. तर असू द्या, आता जिकडे गेले तिकडे दान गेले असे समजायचे आता. तर चला, आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण हा ब्लॉग या ठिकाणी एंड करणार आहोत आता. आणि मी ते पैसे गेल्यामुळं मी बाजारामध्ये वणीला गेल्यानंतर व्हिडिओ पण शूट नाही केला. आता घरी येऊन व्हिडिओ शूट करतोय आणि इकडं बसले, कारण हिचे बोलणे लय ऐकले. बाजारामध्येच मला हिचे बोलणे ऐकायला भेटले जास्त, कारण 250 रुपये पडले म्हणजे लय मोठी गोष्ट गेली असं. हा मोठी गोष्ट मात्र, कारण 250 रुपये कामाला सारा दिवस कामाला जावं लागतं, तेव्हा 300 ते 400 रुपये रोज आपल्याला पडतो. त्याच्यामुळं 250 रुपये आपल्यासाठी खूप आहे असं समजायला काय हरकत नाही. चला, असू द्या, जिकडे गेले तिकडं दान गेले असं समजू आपण. आणि आता नावीला परत तर काही येणार नाही, त्याच्यानं दुःखही जास्त या करता येणार नाही. तर चला, आता हा ब्लॉग या ठिकाणी सेंड करतो. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.